मराठा आरक्षणाच्या इतिहासातील संवेदनशील आणि निर्णायक आहे। याच घटनेने विखुरलेल्या मराठा समाजाला एका झेंड्याखाली आणले आणि महाराष्ट्राने मूक क्रांती पाहिली। कोपर्डी घटना आणि मराठा क्रांती मोर्चाचा उगम 2016-2014 मध्ये आरक्षण कोर्टात टिकले नाही आणि समाजात अस्वस्थता होतीच, पण एका भीषण घटनेने या अस्वस्थतेचा वणवा पेटवला। 13 जुलै 2016 कोपर्डीचे क्रूर हत्याकांड। अहमदनगर जिल्ह्यातील कोपर्डी गावात एका अल्पवयीन मराठा मुलीवर अत्यंत अमानुषपणे अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली। या घटनेने केवळ मराठा समाजच नाही तर संपूर्ण माणुसकी हादरून गेली। गुन्हेगारांचे क्रौर्य इतके होते की समाजात तीव्र संतापाची लाट उसळली। 2. आता गप बसायचे नाही, संतापाचे रूपांतर आंदोलनात। सुरुवातीला हा केवळ कोपर्डी घटनेचा निषेध होता, पण हळूहळू या संतापाने व्यापक स्वरूप धारण केले। मराठा समाजाने ठरवले की आता आपण आपल्या मुलींच्या सुरक्षेसाठी, सन्मानासाठी आणि हक्काच्या आरक्षणासाठी एकत्र यायला हवे। 9 ऑगस्ट 2016 पहिला मराठा क्रांती मूक मोर्चा। क्रांती दिनाचे औचित्य साधून औरंगाबाद, छत्रपती संभाजीनगर येथे पहिला मोर्चा निघाला। या मोर्चाचे स्वरूप जगावेगळे होते। मूक मोर्चा, कोणताही आवाज नाही, घोषणाबाजी नाही, फक्त शांतता। नेतृत्व, मोर्चाच्या अग्रभागी 5 मुली होत्या। कोणत्याही राजकीय नेत्याला स्टेजवर स्थान नव्हते। शिस्त, लाखो लोक रस्त्यावर असूनही कुठेही गोंधळ नव्हता। मोर्च संपल्यावर कचराही मागे उरला नव्हता। 4. मोर्चांच्या मागण्या। या मोर्चांनी केवळ कोपर्डीच्या आरोपींना फाशीची मागणी केली नाही, तर प्रमुख 3 मागण्या मांडल्या। मराठा आरक्षण, समाजाला सामाजिक आणि शैक्षणिक मागास प्रवर्ग SEBC अंतर्गत आरक्षण मिळावे। अॅट्रॉसिटी कायद्याचा गैरवापर रोखणे। या कायद्याचा मराठा समाजाविरुद्ध होणारा गैरवापर थांबवावा अशी मागणी केली गेली, जी नंतर वादाचा विषय ठरली। कोपर्डीच्या नराधमांना फाशी, खटला जलदगती न्यायालयात चालवून आरोपींना तात्काळ शिक्षा व्हावी। 5. एक मराठा, लाख मराठा हा केवळ एक नारा नव्हता, तर ती मराठा समाजाची नवी ओळख बनली। औरंगाबादच्या यशस्वी प्रयोगानंतर संपूर्ण महाराष्ट्रात जिल्ह्यात हे मोर्चे निघू लागले। प्रत्येक मोर्चा आधीच्या मोर्चाचा विक्रम मोडत होता। पुण्यातील 30 ते 40 लाखांचा मोर्चा असो की कोल्हापूरचा, मराठा समाज शिस्तीत रस्त्यावर उतरला होता। 6. सामाजिक परिणाम। या मोर्चामुळे मराठा समाजाची एकजूट पाहून राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली। फडणवीस सरकारवर दबाव वाढला। जगातील सर्वात मोठे शांततापूर्ण आंदोलन म्हणून याची नोंद घेतली गेली। वास्तव, कोपर्डीच्या घटनेने मराठा समाजाला हे दाखवून दिले की जोपर्यंत आपण संघटित होत नाही, तोपर्यंत आपल्याला न्याय मिळणार नाही। या मोर्चांनी मराठा आरक्षणाच्या लढ्याला जनआंदोलनाचे स्वरूप दिले।